तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आणि राज्यातल्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुका 15 जानेवारीला होत आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा महायुतीचा एक घटक पक्ष आहे. रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष असला तरी रिपब्लिकन पक्षाची जी मतं बॅलेन्सिंग मतं आहे या मतावर उमेदवार निवडून आणण्यासाठी RPIची मदत होते. आणि आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमच्या RPIमध्ये गटबाजी असली तरी माझा गट ज्यांच्यासोबत राहिलेला आहे त्यांना सत्ता मिळालेली आहे. काँग्रेस पक्षासोबत असताना काँग्रेस पक्षाला सत्ता मिळालेली आहे. मी 2012मध्ये शिवसेना BJP सोबत असताना त्यावेळेला राज ठाकरेंचं मोठं आव्हान असतानाही त्यावेळेला RPIच्या सपोर्टमुळं आपल्याला 2012मध्ये सत्ता मिळालेली होती. आणि रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष होत आहे. रिपब्लिकन पक्षाला चर्चेसाठी अद्याप बोलवण्यात आलेलं नाही आहे. एक तर रिपब्लिकन पक्षाकडे 73 उमेदवारांनी आपले अर्ज आमच्याकडे सादर केलेले आहेत आणि अजूनही काय अर्ज येणार होते, पण आम्ही सांगितलं की एवढे आपल्याला अर्ज चालणार नाही. पण त्याच्यामधले आम्ही 26 जागा काढलेल्या आहे आणि त्या 26 जागांची यादी जी आहे ही यादी आम्ही तर साठवून यांना दिलेली आहे. त्यानंतर अनेक नेत्यांच्या सोबत आपण चर्चा केलेली आहे, पण अद्याप रिपब्लिकन पक्षाला जागा कोण सोडणार हे काही कळलेलं नाही आहे. एक तर या ठिकाणी मुंबईमध्ये BJP शिवसेना एकत्र येत आहे, चांगली गोष्ट आहे, परंतु रिपब्लिकन पक्षाला BJPच्या कोट्यातून जागा देणार अशा पद्धतीची माहिती आहे. अद्याप कोणत्या जागा देणार हे काय अद्याप समज नाही आहे. 2 दिवस आता राहिलेले आहेत आणि उद्या मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. आणि रिपब्लिकन पक्षाला 26 जागा तर आम्ही यादी दिलेली आहे, त्याच्यामधल्या 15-16 तरी जागा मला मिळाव्या अशा पद्धतीची आपली अपेक्षा आहे. एकदा 2002मध्ये रिपब्लिकन पक्षाचे 12 नगरसेवक निवडून आले होते आपल्या ग्रुपचे आणि त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचा महापौर झाला होता. त्यामुळं 1992मध्ये ज्यावेळेला रिपब्लिकन पक्ष हा तर सत्तेमध्ये होता त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचा महापौर झालेला होता. त्यामुळे मुंबई शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाची ताकद चांगली ताकद आहे, मोठी ताकद आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला 15-16 जागा मिळाव्यात अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे. आणि भाजपच्या कोट्यातून जागा देणार अशा पद्धतीची जरी माहिती असली तरी शिवसेनेला आमचा जो उपयोग होणार आहे, तेव्हा दोघांच्या कोट्यातून आम्हाला 15-16 जागा मिळाव्या अशा पद्धतीची आपली मागणी आहे. आणि त्यासाठी आम्ही सर्व नेत्यांशी आज आणि उद्या भेटणार आहोत. रवींद्र चव्हाण यांची भेट मागितलेली आहे, बावनकुळे साहेबांची भेट मागितलेली आहे. मुख्यमंत्री आज इथं नाही, पण उद्या मुख्यमंत्र्यांची वेळ मागितलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी नागपूर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, परभणी आहे, त्यानंतर म्हणजे अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी महानगरपालिका आहे त्या अनेक ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यादी दिलेली आहे. आणि त्यामधल्या 2, 3, 4 जागा अशा तरी जागा मला मिळाव्या अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे. एक तर रिपब्लिकन पक्ष जो आहे हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पक्ष आहे आणि रिपब्लिकन पक्षाची ताकद ही बऱ्यापैकी ताकद आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला डावलू नये अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. एक तर वंचित बहुजन आघाडी माननीय प्रकाश आंबेडकरांची आहे, त्यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यामुळं ते दोघे एकत्र आलेले आहेत. तर आपल्याला दलित मतं जी आहे तर दलित मतं आंबेडकरी मतं मिळवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला महायुतीने सोबत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सोबत ठेवायचं असेल तर काही जागा मला मिळणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे कार्यकर्ते हे अत्यंत ॲक्टिव्हपणे या निवडणुकीत उतरण्यासाठी तयार आहेत. तर आम्हाला रिपब्लिकन पक्षाला 15-16 जागा मिळाव्या अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे. तुम्हाला गृहीत धरतायत का? तुम्हाला अजून चर्चेलाच बोलवलं नाही त्यांनी. तुम्ही 25 तारखेपासून मुंबईत नाही आहात. तुमच्या सेकंड फळीतल्या कुठल्या नेत्यांची कुणाची साठी बैठक सुद्धा झालेली नाही. 2 दिवस राहिले. तुम्हाला गृहीत धरतायत का महायुतीवाले? नाही, तर एकतर मी तर संपर्कामध्ये होतो. मी तर 2-3 दिवस नव्हतोही, परंतु भाजप आणि शिवसेनेच्या जागांची चर्चा चाललेली होती
आणि त्यामुळं त्यांच्या जागा कोणत्या आता सुटणार ते ठरल्यानंतर ते आम्हाला बोलवणार होते, पण अद्याप बोलावलं नाही गोष्ट खरी आहे. पण RPIची यादी जी मी आता सांगितली ती यादी त्यांच्याकडे पोचवलेली आहे आणि त्याच्यातल्या एवढ्या जागा मिळाव्यात अशी आपली अपेक्षा आहे. मला वाटतं की आज किंवा उद्या ते आम्हाला बोलवतील आणि RPIला कोणत्या जागा सोडणारी आम्हाला कळेल. 15 ते 16 जागांची तुम्ही मागणी करत 15 ते 16 जागांची जरी आपण मागणी करत असला तरी 15 ते 16 जागांची जरी आपण मागणी करत असला तरी जी माहिती मिळते त्यानुसार अगदीच कमी जागा तुम्हाला देतात तेही भाजपच्या तिकिटावर चिन्हावरतीच लढवले जावे असंही समजतं. चिन्हाच्या संबंधामध्ये आता एक तर आमचं सिम्बॉल जे आहे ते आमच्या पक्षाला काही सिम्बॉल मिळालेलं नाही आहे. त्यामुळं जरी त्यांचं सिम्बॉल अजून काही चर्चा फायनल झालेली नाही आहे तर त्यांचा आग्रह जर असेल की आमच्या सिम्बॉलवर लढा तर RPI म्हणून आम्ही लढण्यासाठी तयार राहू. कारण रिपब्लिकन पक्षाला पुण्यामध्ये मागच्या वेळेला 13 जागा सोडल्या होत्या आणि त्याच्यामध्ये 5 नगरसेवक आमचे निवडून आले होते आणि पुण्यामध्ये 5 वर्ष डेप्युटी मेयर आमचा RPIचा होता. त्यानंतर त्या ठिकाणी RPIला महानगरपालिकेमध्ये ऑफिस दिलं होतं. त्यामुळं जरी ते सिम्बॉल त्यांचं घेतलं तरी रिपब्लिकन पक्ष म्हणून आम्हाला त्या ठिकाणी मान्यता द्यावी असा आमचा प्रयत्न राहणार आहे. सर, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत गेल्यामुळे बळ वाढलेलं आहे त्यांचं. दुसरीकडे शरद पवार यांची राष्ट्रवादी सुद्धा त्यांच्या सोबत येणार अशा चर्चा आहेत. महायुतीला या सगळ्यांच्यात त्यांच्या इकडे बळ वाढल्यामुळे महायुतीला हे सगळं कठीण जाणार आहे का किंवा दोन्ही ठाकरे बंधू सुद्धा एकत्र आहे तर कसं पाहताय? नाही, मला वाटतं की एकतर महायुतीला अत्यंत चांगला फायदा होणार आहे. एकतर माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले असल्यामुळं महाविकास आघाडीमध्ये फूट झालेली आहे आणि जरी महाविकास आघाडीमध्ये फूट झाली तर नसतीही तरी आपण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे की आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये लढूनही आम्ही सर्वात त्याच्याच जागा निवडून आणलेली आहे आणि त्यामुळं सध्याच्या परिस्थितीमध्ये आमची महायुती आमची NDA जी आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आमची घोडदौड अत्यंत चांगल्या पद्धतीची चालू आहे. कारण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये चांगला विकास झालेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये केंद्राचा पैसा इथं आलेला आहे. त्यामुळं जरी ते एकत्र आलेही जरी काँग्रेससोबत जरी वंचित आघाडी गेलेली असली तरी दलित मतांचा फॅक्टर जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या महायुतीच्या बाजूने वळेल आणि जरी माननीय प्रकाश आंबेडकर जरी काँग्रेससोबत गेलेले असले तरी अजून नक्की ते गेलेले आहेत का नाही माहीत नाही आहे. शेवटपर्यंत काय होणार आहे काय सांगता येत नाही आहे. पण जरी ते गेलेही तरी आम्हाला फायदा होणार आहे. कारण एका बाजूला ठाकरे बंधूंची आघाडी आहे, दुसऱ्या बाजूला हे काँग्रेस आणि वंचित आघाडीची आघाडी राहील. शरद पवार साहेब निर्णय जरी त्यांनी त्यांच्या काँग्रेसच्या बाजूने घेतलाही तरी आम्हाला त्याचा चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे नॉन मराठी मतं जी आहेत मराठी मतं तर आम्हाला मिळणारच आहेत. जे 50%पेक्षा जास्त मतं महायुतीला मिळतील आणि इतर नॉन मराठी मतं जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मिळतील आणि मुंबईमध्ये नक्कीच आमचा महापौर होईल महायुतीचा असा आम्हाला विश्वास आहे. यापूर्वी सगळे जे मोठे पक्ष आहेत म्हणजे महायुतीतले असतील किंवा इतर की बाबा ही जी निवडणूक आहे ही स्थानिक जे कार्यकर्ते आहेत त्यांची निवडणूक आहेत म्हणून तिथं जबाबदारी सोपवत आहेत, त्यांच्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या देत आहेत. RPI मध्ये कार्यकर्त्यांचं काही महत्व नाही आहे का? त्यांना काय हे नाही का? नाही, कार्यकर्त्यांना महत्व आहे ना. कार्यकर्ते आहेत कोण ऍक्टिव्हच दिसत नाहीत म्हणून विचारतो. असं काय नाही, ऍक्टिव्ह आहेत आमचे सगळे कार्यकर्ते. सिद्धार्थ कासारे आमचे आता अध्यक्ष आहेत, गौतम सोनवणे आमचे ऍक्टिव्ह आहेत, अविनाश मातेकर आहेत, विवेक पवार आहेत. तरी आमचे लोक ऍक्टिव्ह आहेतच आहेत. परंतु ते मीडियासमोर काय ते त्यांनी मध्यंतरी येणं अत्यंत आवश्यक होतं. म्हणजे आपली काय बाजू मांडायला हवी होती. पण 2-3 दिवस मी इथं नव्हतो. त्यामुळं आमची जी सेकंड फळी आहे त्यांनी सुद्धा ॲक्टिव्ह राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि पक्षाची भूमिका मध्ये मध्ये त्यांच्या मजबूती मांडली जाणं अत्यंत आवश्यक आहे. पण ठीक आहे, आमचे कार्यकर्ते विश्वासू आहेत, ते माझ्यावर त्यांचा पूर्णपणे विश्वास आहे आणि मी जो निर्णय घेईल तो निर्णय त्यांना मान्य आहे अशी भूमिका त्यांची अनेक वेळेला राहिलेली आहे. अनेक वेळेला मानाचा विचार न करताही एक आम्ही महायुतीसोबत आहो म्हणून अनेक वेळेला आम्हाला डावललेलं असलं तरीसुद्धा आम्ही महायुतीसोबत आणि देशामध्ये NDA सोबत आम्ही आहोत.
कारण आम्ही NDAमध्ये आमचा पक्ष असल्यामुळं देशाच्या सर्व राज्यामध्ये आमच्या शाखा वाढलेल्या आहेत. नागालँडमध्ये आमचे 2 आमदार आहेत, मणिपूरमध्ये आमचा पक्ष रेकग्नाइज आहे. अजून 2 राज्यामध्ये जर आमच्या पक्षाला मान्यता मिळाली तर पुढच्या 4-5 वर्षामध्ये आमचा पक्ष देश पातळीवर राष्ट्रीय पक्ष म्हणून आम्हाला मान्यता मिळेल. त्यामुळं तो जो प्रश्न विचारलेला आहे तो आमचे कार्यकर्ते ॲक्टिव्ह आहेतच आहेत. पण अजून महायुतीच्या नेत्यांकडून आम्हाला बोलवलं जात नाही की आमच्या मनामध्ये खंत आहे. 2 दिवसावरती आता फॉर्म भरण्याची वेळ आलेली असतानाही अद्याप रिपब्लिकन पक्षासोबत जी 1-to-1 मीटिंग आहे ती मीटिंग BJPच्या वतीनं होणं अत्यंत आवश्यक होतं. कारण BJP हा त्याचा आमचा मूळ मित्र पक्ष आहे. त्यामुळं मला असं वाटतं की थोडंसं आमच्याकडं दुर्लक्ष होते. त्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांना मोठी नाराजी आहे. त्याचा विचार महायुतीच्या नेत्यांनी करणं अत्यंत आवश्यक आहे. देवेंद्र फडणवीस अत्यंत अनुभवी नेते आहेत आणि त्यांनी आमच्याकडे थोडं लक्ष देणं आवश्यक आहे अशी आमची भूमिका आहे. जर काही जागा दिल्या नाही तर तुम्ही सोबळावर लढणार का? नाही, जागा दिल्यानंतर जागा ते देतील आम्हाला. काय जागा ते देणार नाही असं नाही. कमी जास्त जागा होतीलही, पण जागा ते आम्हाला नक्की देतील. सिम्बॉलचा जो प्रश्न आहे तो आता मी तर सांगितलं की त्यांच्या सिम्बॉलवरही आमची लढण्याची तयारी आहे. पण रिपब्लिकन पक्षाला या जागा सोडलेल्या आहेत म्हणून त्यांनी आम्हाला अशा पद्धतीनं जबाबदारी देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं जागा आम्हाला सोडतील. आता किती जागा तर सुटतील अजून सांगता येत नाही आहे. पण आम्ही अनेक जागा मागितलेल्या आहेत. शेड्यूल कास्टच्या काही रिझर्व्ह जागा आहेत, जनरल जागा आहेत, काही OBCच्या जागा आहेत, महिलांच्या जागा आहेत. अशा जागांची मागणी 26 जागांमध्ये आम्ही अनेक लोकांना संधी देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळं मला वाटतं की नक्की आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. तुम्ही 2 डिजिटमध्ये जागा मागितल्या, 2 डिजिटमध्ये 2 अंकीमध्ये जागा मागितल्या. जर एका अंकामध्ये जर जागा दिल्या तर त्या घ्यायची तयारी आहे? नाही, एका अंकामध्ये नाही. आम्हाला 2 अंक जे आहेत सध्या त्या नाटकाचे 2 अंक असतात. एका अंकामध्ये काही नाटक पूर्ण होत नाही आहे. त्यामुळं 2 अंकी आम्हाला जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. आनंदराज आंबेडकर जे आता शिंदेबरोबर युती केली महानगरपालिकेमध्ये, एक गोष्ट अशी समोर येते की महायुतीमध्ये आता त्यांना देखील महानगरपालिकेमध्ये काही जागा मिळणार आहेत शिंदेच्या गोटामधून. तर शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांची चर्चा व्यवस्थित चालू, पण भाजप आणि आपली कुठेतरी चर्चा व्यवस्थित चालू नाही का? असं म्हणजे अवघ्या 2 दिवस उरले अर्ज करण्यासाठी. हा, ही गोष्ट खरी आहे की भाजप आणि आमची काही चर्चा तशी झालेली नाही आहे. आणि आनंदराज आंबेडकर हे सुद्धा आमचेच आहेत. बाबासाहेबांचे नातू आहेत. ते एकनाथ शिंदेच्या सोबत ते आलेले यापूर्वीच आलेले आहे. त्यामुळे त्यांची चर्चा तर झालेली आहे की नाही मला माहीत नाही आहे. पण त्यांनी काहीतरी 17 जागा मागितल्याची माहिती आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे त्यांना किती जागा देणार आहेत काय माहीत नाही आहे. पण त्यांच्यामध्ये चर्चा तरी चालू आहे, आपल्यामध्ये चर्चा चालू नाही असं दिसून येतंय. हा, चर्चा चालू नाही आहे. म्हणजे जागा ते दिलेली आहेत, पण त्यांनी तर सांगितलं आहे की एकदा आमचा एकनाथ शिंदे आणि आमच्यामधला एकदा जागांचा विषय संपला की मग आपल्याला बोलू असं ते म्हणालेले आहेत. आणि 2 दिवस राहिलेले आहे. त्यामुळे मला वाटतं की आज किंवा उद्या कोणत्या जागा सुटणार आहेत त्याच्यावर चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि शेवटच्या दिवशी तर आम्हाला फॉर्म भरायला मिळाली पाहिजे. त्यामुळं उद्यापर्यंत निर्णय होईल. पण आठवले साहेब, असा प्रश्न उपस्थित होतो की जागांचं ज्यावेळेस वाटप होत असतं म्हणजे चर्चा होत असते तर आपल्या पक्षाचा पण कोणतरी प्रतिनिधी तिकडे पाहिजे ना. ऐन वेळी जर त्या भाजपने आपल्याला सांगितलं की तुम्ही या जागा द्या आणि जर आपण समाधानी नसाल तर त्यावेळेस तुम्ही काय करणार? काय करणार आता? एक तर निवडणूक लढणार आम्ही. निवडणूक लढणार म्हणजे आता एक तर त्या चर्चेमध्ये आम्हाला बोलवायला हवं होतं. म्हणजे RPIच्या कोणत्या जागा आहेत, कोणत्या जागा सुटू शकतात, ही नाहीतर ती जागा, ती नाहीतर ही जागा, अशा पद्धतीची चर्चा होते. पण आम्हाला बोलवलं जात नाही ही आमची नाराजी आहे. म्हणजे आम्हाला त्या चर्चेमध्ये ते बोलायला हवं होतं किंवा त्यांची चर्चा झाल्यानंतर तरी आम्हाला बोलायला हवं होतं. पण त्यांचाच अजून घोळ चाललेला आहे. आतापर्यंत 207 जागावर त्यांचं एकमत झाल्याची माहिती आहे. अजून 20 जागांवर एकमत व्हायचं बाकी आहे. तर आता ज्या जागावर एकमत होत नाही त्या सगळ्या जागा आम्हाला सोडाव्या. जर त्यांच्यामध्ये एकमत होत नसेल तर त्या जागा लढण्याची आमची तयारी राहील. पण ठीक आहे, आम्हाला त्यांनी चर्चेत बोलवणं अत्यंत आवश्यक होतं. RPIला एकदम असं अनदेखी करणं हे मला वाटतं की समाजाच्या दृष्टिकोनातून उद्या आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. ही नाराजी त्यांच्यासमोर आपण व्यक्त करणार? काही नाराजी व्यक्त करणार आपण. कारण आम्हाला त्या मिटिंगमध्ये बोलवायला हवं होतं. त्या चर्चेमध्ये आमचा प्रतिनिधी त्या ठिकाणी असायला हवा होता आणि चर्चेतून त्याच्यातून मार्ग लवकर निघाला असता.
तर त्याबद्दल आम्ही नाराजी व्यक्त त्यांच्यासमोर करणार आहोत. आठवले साहेब, समजा महायुतीसोबत तुम्ही गेलात, मुंबई महानगरपालिकेत महायुती सत्तेत आली, तर RPIला सत्तेत मुंबई महानगरपालिकेच्या काय अपेक्षित असणार आहे? अपेक्षित असणार आहे की आम्हाला एकदा तरी आम्हाला डेप्युटी महापौरपद मिळावं, कारण मागच्या वेळेला आम्हाला 1992 महापौरपद आम्हाला मिळालं होतं. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला एकदा डेप्युटी मेयरपद मिळावं अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि सर्व जे वातावरण असं आहे की वातावरण हे सगळं आमच्या बाजूनं आहे आणि आम्हाला महायुतीला काही फारशी अडचण येणार नाही आहे. कोण कुणासोबत गेलेलं आहे, काय झालेलं आहे, हे जर सगळं खरं असलं तरी आमच्यासाठी आनंदाची बाब ही आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना सोबत घेतल्यामुळं काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत आला नाही. महाविकास आघाडीमध्ये फूट झालेली आहे आणि उद्धवजी राजबरोबर गेल्यामुळं जी नॉन मराठी मतं आहे, जी शिवसेनेला मिळायची ती मतं एवढ्याला मिळणार नाहीत. कारण मुंबई शहरामध्ये बाळासाहेब ठाकरे असताना त्यांनी मराठी माणसासाठी शिवसेना स्थापन केलेलीच होती. त्यानंतर त्यांनी गुजराती सेना आहे, साऊथ इंडियन सेना आहे, उत्तर भारतीय सेना आहे, अशा पद्धतीच्या सर्व देशातल्या लोकांना त्यांनी सोबत सर्व आणलं होतं मुंबईमधल्या. आणि त्यामुळे शिवसेनेला आणि BJPला एकत्र आल्यानंतर सत्ता मिळत होती, अनेक वर्ष सत्ता मिळत होती. तर त्या पद्धतीनं पाहूया, आम्हाला त्या याचा उद्धव आणि राज एकत्र आल्याचा आम्हाला फायदा होणार आहे. आणि काँग्रेस आणि वंचित आघाडी जरी एकत्र आली तरी त्यांच्या मतामध्ये फूट होणार आहे, त्याचाही फायदा आम्हाला होणार आहे. पण दलित मतं जी आहे ती महायुतीला मिळण्यासाठी RPIला सोबत घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि RPIला 2 अंकी जागा त्यांनी ते दिल्या पाहिजेत अशी आमची आग्रही मागणी आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत, निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी महानगरपालिकेत एकत्र आलेले आहेत आणि निवडणुकांनंतर निकाल लागल्यानंतर कदाचित दोन्ही राष्ट्रवादीचं मर्जर पण होईल, दोन्ही राष्ट्रवादी एकच होईल असं सांगितलं जातं. मला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी कुठे एकत्रित आलेला नाही आहेत. पुण्यामध्ये एकत्र येण्याची चर्चा होती, पण घड्याळी सिंबॉल घेतलं पाहिजे आता अजित पवार गटाचा आग्रह होता आणि त्याला पवार साहेबांच्या ग्रुपने त्याला मान्यता दिलेली नाही आहे. त्यामुळे 2 राष्ट्रवादी एकत्र अजिबात येणार नाही. पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुण्यामध्ये एकत्र येण्याची शक्यता होती, पण ते त्या ठिकाणी एकत्र येणार नाही आहेत. आणि दोघेजण एकत्र येतील असं मला वाटत नाही. एक तर अजितदादा पवार काही शरद पवार साहेबांकडे जाणार नाही आहे आणि पवार साहेब काही आमच्याकडे येणार नाही आहे. त्यामुळं दोघांमध्ये तसं जे ऐक्य आहे ते पुन्हा राष्ट्रवादी एकत्र येईल असं मला वाटत नाही आहे. आणि असं काही मला वाटतं भविष्य काळामध्ये होणार नाही. अजित पवार साहेब आमच्यासोबतच राहणार आहेत. अनेक ठिकाणी अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वेगळा लढतो आहे, काही ठिकाणी युती झालेली आहे, पण त्याचाही फायदा आम्हाला होणार आहे. मुंबईमध्ये जर अजित पवारांचा ग्रुप वेगळा लढतो आहे तर त्याचाही फायदा आम्हाला होणार आहे. त्यावेळी बातमी आता समोर येते की कुठेतरी भाजपचे नेते थोड्या वेळात आपल्याला भेटणारे, प्रवीण दरेकर आपल्याला भेटायला येणार आहे आपली समजूत काढण्यासाठी. नाही, समजूत काढण्यासाठी नाही. प्रवीण दरेकर हे तसे आमचे पालक मित्र आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांनीच आम्हाला सांगितलं होतं की प्रवीण दरेकर हे आपले मित्र आहेत आणि आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी ते सोडवण्यासाठी आपल्यासोबत ते असतील. तर आमची समजूत काढण्यासाठी म्हणजे त्यांनी जागा ते देण्यासाठी आलं पाहिजे. त्यांनी समजूत काढण्यासाठी येण्याचा प्रश्न नाही आहे. RPIला अजिबात जागा न दिल्या तर समाजामध्ये आम्हाला तोंड दाखवणं अशक्य होईल. त्यामुळं काही जागा आम्हाला देणं अत्यंत आवश्यक आहे आणि आमची कमळ चिन्हावर लढण्याची तयारी आहे, पण आम्हाला RPIमध्ये त्या जागा त्या दिल्या पाहिजेत अशी आमची भूमिका आहे. शिंदे आणि भाजप त्यांच्याच जागा वाटपासाठी बराच वेळ लागतोय, ते तरी एकत्र येतील असं दिसतंय का? शिंदे आणि भाजप यांचंच जागा वाटप अजून निश्चित होत नाहीये, ते तरी एकत्र येतील असं वाटतंय का? कोण? शिंदे आणि भाजप. नाही, शिंदे आणि भाजप हे एकत्र येणार. काही ठिकाणी जर काही अडचण आली तर ते काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल. आपल्या असेंब्लीमध्ये सुद्धा असं झालं होतं. अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या तरीसुद्धा महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये जागा मिळाल्या होत्या. त्यामुळं BJP आणि एकनाथ शिंदेची शिवसेना जी आहे ती 100% एकत्र येणार आहे आणि रिपब्लिकन पक्षाचा त्यांना पाठिंबा राहणार आहे. त्यामुळं मला वाटतं की काय जशी फारशी अडचण येणार नाही आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे,
पण महायुती म्हणून आम्ही ही मुंबईची निवडणूक लढणार आहोत आणि त्यामुळे आम्हाला यशाची खात्री आहे. जागा नाही मिळाल्या तर मग तुम्ही तुम्ही मैत्रीपूर्ण लढत म्हणता आहात तर तुम्हाला मनासारख्या जागा नाही मिळाल्या तर तुम्ही मैत्रीपूर्ण लढत लढणार का? नाही आम्हाला मनासारख्या जागा म्हणजे आम्ही ज्या मागितलेल्या जागा आहेत त्याच्यामधल्या जागा आम्हाला मिळतील आणि त्यामुळं आता आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढलो तर आमच्या ताकदीवर आम्हाला निवडून येणं शक्य आहे. त्यामुळं आम्हाला युतीची आवश्यकता आहे. त्यामुळं मैत्रीपूर्ण लढतीमध्ये आम्ही राहणार नाही आहे. पण BJP आणि एकनाथ शिंदे कदाचित काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढतील पण RPIला अशी लढत लढून आम्हाला यश मिळणार नाही आहे. त्यामुळे RPIला जागा ज्या आहेत त्या क्लिअर जागा दिल्या पाहिजे. कमी जास्त जागा होतीलही पण RPIने मागितलेल्या जागा आम्हाला द्याव्यात अशी आमची मागणी राहणार. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.